केंद्र सरकारने अपघात विरोधी कायदा लागू केल्यानंतर त्याची पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे। हिट अँड रन कायदा अंतर्गत वाहन चालकाच्या हातातून अपघात झाल्यास त्या वाहन चालकाला दंड स्वरूपात 10 वर्ष कारावास किंवा 7 लाख रुपये दंड आकारण्यात येईल अशा स्वरूपात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कायदा लागू केलेला होता। त्याच कायद्याचा विरोध करत संपूर्ण देशभरामध्ये वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलने केली। दर्यापूर येथे सुद्धा संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला व मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। केंद्रीय मंत्री अमित शाह व केंद्र सरकारच्या विरोधात विविध घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। हे आंदोलन हिट अँड रन जो कायदा पारित केला माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी त्याच्या संदर्भात आहे। कारण की असं म्हटलेलं आहे की ड्रायव्हर जर ॲक्सिडेंट करून पळाला तर त्याला 10 वर्ष कारावास आणि 7 लाख रुपये दंड। जर 7 लाख रुपये ड्रायव्हरकडे असते त्यानं 300-400 रुपये रोजंदारीनं काम केलेलं नसतं कोणाच्याकडं, ठीक आहे। आणि 10 वर्ष कारावास, 10 वर्ष जर कारावास त्याला झाला तर त्याच्या मुलाबाळाचं संगोपन कोण करेल? त्याच्या मुलाबाळाचं संगोपन कोण करेल? त्याच्या आईवडील म्हातारे राहतात 30-30 वर्षापासून। तुमची मागणी काय? तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे की हा काळा कायदा, जीवघेणा कायदा त्वरित रद्द करा।